शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय हा पूर्वपार चालत असलेला व्यवसाय असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती या व्यवसायातून शेतकऱ्यांना होत असते. दुधाचे उत्पादन हा पशुपालन व्यवसायातील प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्रोत असल्यामुळे दृष्टिकोनातूनच पशुपालनाच्या व्यवसायाचे नियोजन केले जाते. तसेच आताचे शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास करून त्या पद्धतीने व्यवस्थित नियोजन करून देखील या व्यवसायामध्ये स्थिर स्तरावर झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. असंच एक सातारचे विकास मोहन कदम, मुक्काम पोस्ट मालगाव, जिल्हा सातारा या शेतकऱ्याने 2008 सालामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये पदार्पण केले. एका गायीवरून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. खिशात काही भांडवल नसताना देखील त्यांनी स्वतःचा गोठा तयार केला. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मालगावचे सुपुत्र विकास कदम आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या गोट्याबद्दलची अधिकची माहिती. मी विकास मोहन कदम, मुक्काम पोस्ट मालगाव, जिल्हा सातारा येथील सामान्य शेतकरी असून मी 2008 साली या दुग्ध व्यवसायात उतरलो. पहिल्यांदा दूध सेंटर चालू केलं. दूध सेंटरमध्ये 3-4 वर्ष संतपूर पाळगापूर यांच्याबरोबर दूध डेअरी ठेवली चालू. त्यानंतर परत संकल्पना अशी आली की स्वतःचा गोठा चालू केल्यापासून करताना पहिल्यांदा एक गायपासून सुरुवात केली. एक गायपासून सुरुवात केल्यानंतर जी गोट्यात कालवड तयार होईल ती न विकता त्याची गाय तयार केली. असं करत आज माझ्याकडे मोठे 15 गाई आणि 11 कालवडी. आणि ही लक्ष्मी आमची म्हणजे खिल्लार गाय आपल्या असावी गोट्यात आणि पाहिजेच शेतकऱ्यासाठी. तर मी पहिल्यापासून खिल्लार गाई त्याचं पण संगोपन आहे. त्याच्या पाठीमागे 2 कालवडी तयार झाल्यात. एकीचं नाव चंद्रा आहे, एकाचं नाव सुंदराणी, दोघे नाव लक्ष्मी. असा व्यवसाय चालू केलाय. हे व्यवसाय चालू करत असताना मूळ कारण म्हणजे मुलं शिकत होती. मुलं शिकत असताना मुलांना जो आपला शैक्षणिक खर्च आहे तो जपण्यासाठी त्याची तरतूद म्हणून हा गोट्याच्या व्यवसायाची ती शिरत असतात. त्याचं मूळ कारण म्हणजे कसं आपल्याला मास्टिक किंवा जे डोनेशन म्हणतो आपण कॉलेजच्या फीसाठी ते पैसे उभे तयार करण्यासाठी पर्याय काहीतरी पाहिजे म्हणून या व्यवसायात असं आज मी तिला माझं 600 लिटर दूध जातं. 3-5-8 शासनाने 30 रुपये डिक्लेअर जाहीर केलेला दर अधिक शासनाचे 5 रुपये असे 35 रुपये 2008 साली सुरुवात केली. त्याच्या आजपर्यंत इतके दिवस गेले मला इतकं गाई तयार करा, 26 गाई तयार करा. ह्याचा अर्थ काय, मी भांडवल नसताना तयार केलेला गोठा माझा आहे. मी भांडवल घालून गोठा तयार केलेला नाही, स्वतःच गाई तयार केल्या आणि त्याच्यापासून दूध धंदा चालू केला. आज मी तिला माझं 600 लिटर दूध जातं. 30 रुपये दराप्रमाणे हिशोब पाहिजे सरासरी दूधचे 4,000 रुपये मिळतात. म्हणजे शरीराला पण सवय झाली, आमच्या जनावराला सवय झाली. आम्ही रोज सकाळी 5:30 ला सुरुवात करतो कामाला. 8:30 ला सकाळचं काम संपतं. त्यामध्ये शेण काढणे, पशुखाद्य टाकणे, गोठा स्वच्छ करणे, धारा काढणे, दूध घालणे. दूध घालायला स्वतःच्या दारात गोट्यावर गाडी येते दूध जास्त असल्यामुळं. आणि संध्याकाळी 4-4:30 ला आम्ही सुरुवात करतो. 7:30 ला आमचं काम संपतो. हा रोजचा शेड्यूल आम्ही कंपनी टाईप ठेवल्यामुळं आम्हाला पण ह्या कामात गोडी वाटते. न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके, सातारा.